विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 10वी सेमीच्या विद्यार्थ्यांसाठी मॅथ पार्ट 1 गणित भाग 1 मधील प्रॅक्टिस सेट 1.5 आपण या ठिकाणी घेणार आहोत। प्रॅक्टिस सेट 1.5 मध्ये आपल्याला शाब्दिक उदाहरणं दिलेले आहेत, वर्ड प्रॉब्लेम दिलेले आहेत। आता विद्यार्थी मित्रांनो, वर्ड प्रॉब्लेम जर सोडवायचे असतील तर आधी आपल्याला दिलेले जे काही प्रश्न असतात ते व्यवस्थित चांगले समजावून घ्यावे लागतात। आता या प्रश्नात दिलेल्या माहितीवरून आधी आपल्याला इक्वेशन फॉर्म करावे लागतात, इक्वेशन तयार करावे लागतात आणि नंतर आपण त्यांना सॉल्व करत असतो। तर हा सगळा क्रम कसा असतो आपण एक एक उदाहरण या ठिकाणी घेऊन समजावून घेऊया। चला तर मग सुरुवात करू। प्रॅक्टिस सेट 1.5 आणि याचा हा पहिला प्रश्न। तर आपलं जे चॅनल आहे ज्ञानदीप क्लासेस अंबड हे यूट्यूब चॅनल आहे आणि प्ले स्टोअरला आपला माय कोर्स नावाचं ॲप आहे, ते तुम्ही डाउनलोड करू शकता। त्यावर तुम्हाला स्टडी मटेरियल मिळणार आहे, तर तेही डाउनलोड करा। चला, आपल्याला दिलेला पहिला जो प्रश्न आहे तो अशा प्रकारचा आहे, 2 numbers differ by 3। 2 numbers differ by 3। आता या ठिकाणी लक्षात घ्या, डिफर हा जो वर्ड आहे, डिफर मीन्स डिफरन्स, डिफरन्स मीन्स फरक, फरक म्हणजे आपल्याला या ठिकाणी त्यांची सबट्रॅक्शन सांगितली आहे। 2 numbers, किती नंबर्स आहेत? 2 नंबर्स आहेत। 2 numbers differ by 3। 2 नंबर्स मध्ये 3 चा डिफरन्स आहे। याचा अर्थ एक नंबर मोठी असायला पाहिजे, दुसरी नंबर लहान असायला पाहिजे। कारण 2 नंबर्स मधला डिफरन्स जर समजा 3 येत असेल, पॉझिटिव्ह येत असेल, तर एक नंबर मोठी दुसरी लहान आहे। सहज आपल्याला अतिशय सोपं उदाहरण दिलं या ठिकाणी आणि पुढे सांगितलंय द सम ऑफ, सम म्हणजे ॲडिशन करायची, द सम ऑफ ट्वाइस द स्मॉलर नंबर। स्मॉलर नंबर जी असेल त्याची ट्वाइस कुणाची सम सांगितली, तर या ठिकाणी पहा, द सम ऑफ ट्वाइस द स्मॉलर नंबर अँड थ्राइस द ग्रेटर नंबर। ग्रेटर नंबरची थ्राइस, याचा अर्थ त्याला 3 न मल्टिप्लाय करावं लागेल आणि किती सम येते तर 19 येते। मग तर आपण उत्तर लिहिताना विद्यार्थी मित्रांनो काय करणार आहे, शेवटी पहा फाइंड द नंबर्स, फाइंड द नंबर्स, तर ते संख्या आपल्याला शोधायला सांगितलेल्या आहेत। तर प्रश्नात दिलेली माहिती काय परत एकदा आपण व्यवस्थित समजावून घेऊया की 2 नंबर्स अशा आपल्याला सांगितल्यात की ज्यांच्यामध्ये 3 चा डिफरन्स आहे, 3 चा डिफरन्स आहे, त्यांच्यातला डिफरन्स किती आहे? 3 आहे। आणि दुसऱ्या कंडिशन मध्ये सांगितली की स्मॉलर नंबर जी असणार आहे, स्मॉलर नंबरची किती सांगितली? ट्वाइस। आणि ग्रेटर नंबरची काय आहे? ग्रेटर नंबरची थ्राइस, यांची करायची सम, सम म्हणजे ॲडिशन, आणि ती किती येणार आहे? 19। तर त्या 2 नंबर्स कोणत्या आहेत ते आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे। तर आपण उत्तराला सुरुवात करूया। इथे आपल्याला आता काय करायचं असतं, उत्तर सुरू कसं करायचंय, तर प्रश्नाच्या शेवटी जी माहिती दिली त्याला आपण ॲझ्युम करतो, त्याला आपण गृहीत धरतो आणि तिथून आपल्या उत्तराची सुरुवात होत असते। तर इथं सुरुवात करूया, लेट स्मॉलर नंबर। आता या ठिकाणी उल्लेख आपल्याला केलेला आहे स्मॉलर आणि ग्रेटर नंबरचा प्रश्नामध्ये, म्हणून आपल्याला घ्यावं लागेल लेट द स्मॉलर नंबर बी एक्स, स्मॉलर नंबर बी एक्स अँड ग्रेटर नंबर बी वाय। आता या ठिकाणी पहा, ग्रेटर नंबर काय सांगितले? स्मॉलर नंबर बी एक्स अँड ग्रेटर नंबर बी वाय, असं आपण या ठिकाणी घेऊया। अँड आता पहा, ग्रेटर नंबर बी वाय, कारण या ठिकाणी आपण लिनियर इक्वेशन्स इन द 2 व्हेरिएबल्स हे जे चॅप्टर आपण पाहतोय, या चॅप्टरमध्ये आपल्याला कोणतंही उदाहरण सोडवण्यासाठी 2 व्हेरिएबल्सची आवश्यकता असणार आहे। आता या ठिकाणी या प्रश्नामध्ये 2 कंडिशन दिलेल्या आहेत आणि दोन्ही कंडिशन आपल्याला या 2 व्हेरिएबल्सला, दोन्ही व्हेरिएबल्सला यूज करून त्या ठिकाणी सोडवायचे आहेत। मग सर्वात अगोदर आपण काय केलं, फाइंड द नंबर्स, इथं जे शेवटी आपल्याला शोधायला सांगितलं तिथून आपल्या उत्तराची सुरुवात, हे फाइंड काढून टाकलं आपण, घेतलं लेट म्हणजे ॲझ्युम केलंय, आणि काय ॲझ्युम केलंय तर दॅट नंबर्स म्हणजे त्यातली स्मॉलर नंबर जी आहे ती आपण एक्स घेतलेली आहे आणि ग्रेटर नंबर जी आहे ती आपण वाय घेतलेली आहे। आता या ठिकाणी काय करूया, बाय द फर्स्ट कंडिशन, आता इक्वेशन जे फॉर्म होणार आहे ते अशा प्रकारे पहा। आता यानंतर दोन्ही नंबर आपल्याला माहित झाल्या, व्हेरिएबल फॉर्म मध्ये स्मॉलर नंबर एक्स आहे, ग्रेटर नंबर वाय, तर बाय द फर्स्ट कंडिशन जी इक्वेशन आहे, आता बाय द
फर्स्ट कंडिशननुसार जे इक्वेशन आपल्याला मिळणार आहे ते अशा प्रकारचं. बाय द फर्स्ट कंडिशनमध्ये सांगितलं आहे की 2 नंबर्स डिफर बाय 3, म्हणजे 2 नंबर्सचा जो डिफरन्स आहे तो 3 आहे. आणि डिफरन्स काढताना लक्षात घ्या, समजा एक नंबर आपल्याकडे 10 आहे, दुसरी नंबर 7 आहे, तर आपण काय करणार, 10 मधून ग्रेटर नंबरमधून स्मॉलर नंबर मायनस करणार. यांच्यातला डिफरन्स किती येतो 3, असं करणार का 7 - 10. जर असं जर केलं तर यांचा डिफरन्स काय यायला पाहिजे -3 यायला पाहिजे. जेव्हा आपण स्मॉलर नंबरमधून ग्रेटर मायनस करतो त्यावेळेस डिफरन्स काय येत असतो, निगेटिव्ह येत असतो. हे या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आता दिलेल्या माहितीनुसार इक्वेशन जर फॉर्म करायचं तर 2 नंबर्समधला डिफरन्स किती सांगितला, 3 सांगितला. आणि 3 येतं आपली ग्रेटर नंबर काय आहे, ग्रेटर नंबर आपली y, मग स्मॉलर नंबर आपली x आहे, y मधून x मायनस करा, डिफरन्स काय यायला पाहिजे 3. आता या ठिकाणी याला इक्वेशन नंबर देऊ शकता किंवा y ची व्हॅल्यू x फॉर्ममध्ये काढू शकता. आता मग खाली काय होणार आहे, y इक्वल टू, पहा हे निगेटिव्ह x राईट हँडला गेले तर काय होणार आहे पॉझिटिव्ह, म्हणजे x + 3 होईल. y इक्वल टू x + 3 इक्वेशन नंबर 1. मग आता बाय द सेकंड कंडिशन, आता यानंतर फर्स्ट कंडिशन ही जी आपल्याला फर्स्ट लाईन दिली होती, फर्स्ट जे स्टेटमेंट दिलं होतं त्यावरनं आपण ह्या 2 ओळी लिहिलेल्या आहे आणि इक्वेशन 1 आपण या ठिकाणी फॉर्म केलेले, तयार केलेले. आता दुसऱ्या कंडिशनमध्ये आपल्याला काय सांगितलं आहे, तर या ठिकाणी दुसरी कंडिशन टप्प्याटप्प्यानं जर आपण समजावून घेतली तर तुमच्या लक्षात येईल. पुन्हा एकदा बघा, द सम म्हणजे ॲडिशन करायला सांगितले, ॲडिशन करायची. कोणाची ॲडिशन करायची आहे तर स्मॉलर आणि ग्रेटर नंबरचे नाही, तर टॉईस ऑफ द स्मॉलर नंबर. स्मॉलर नंबर आपली आहे x आणि याची टॉईस म्हणजे याला 2 न मल्टिप्लाय करावं लागणार आहे 2 न. आणि थ्राईस ऑफ द ग्रेटर नंबर आपली y, तर याला आपल्याला 3 न मल्टिप्लाय करावं लागणार आहे. मग 2 न x ला मल्टिप्लाय केलं तर इक्वेशन म्हणजे आपल्याला मल्टिप्लिकेशन काय मिळणार आहे 2x. म्हणून बाय द सेकंड कंडिशन जे इक्वेशन आहे ते अशा प्रकारचं, बाय द सेकंड कंडिशननुसार जे इक्वेशन आपल्याला मिळणार आहे ते अशा प्रकारचं. तर टॉईस द स्मॉलर नंबर x आहे तर त्याची टॉईस म्हणजे 2x प्लस ग्रेटर नंबर जी आहे आपली ती आहे y आणि त्याची थ्राईस म्हणजे 3y आणि इक्वल टू यांची या दोन्हींची सम 19. तर असं आपल्याला दिलेलं हे सेकंड इक्वेशन आहे, सेकंड कंडिशन आहे. यावरनं हे इक्वेशन फॉर्म झालं. आता काय झालं मित्रांनो, या ठिकाणी वरती आपण y व्हेरिएबल, y ची जी व्हॅल्यू आहे x + 3 ती आपण या ठिकाणी y च्या जाग्यावर सबस्टिट्यूट करणार आहोत, पुट करणार आहोत. म्हणजे इक्वेशन असं मिळतं आहे आपल्याला, हे 2x + 3. आता जे इक्वेशन वरून जशाल तसं खाली येणार आहे मी त्याला त्याच कलरमध्ये लिहितो, फक्त जो चेंजेस आहे त्यामधला तो बदलून लिहिणार आहे वेगळ्या कलरने. तर y ची व्हॅल्यू जी आहे x + 3 आहे, मग y च्या जागेवर आपण ठेवणार x + 3 आणि x + 3. तर मग या ठिकाणी पहा x + 3 इक्वल टू 19 जशाला तसं येणार आहे. तर या ठिकाणी बघा इक्वल टू 19 आपल्याला हे व्हाईट कलरने या ठिकाणी लिहायचं आहे. बघा 2x ला 2x + 3 जशाला तसे आले, y च्या जागेवर आपण त्याची व्हॅल्यू x + 3 या ठिकाणी ठेवलेली आहे इक्वल टू 19. आता ही व्हॅल्यू कशावरून ठेवली, फ्रॉम इक्वेशन 1 वरून आपण ठेवलेली आहे. आता या ठिकाणी 2x जशाला तसं राहणार आहे, याच्यात काही बदल होणार नाही. आता तुम्हाला माहिती आहे की ब्रॅकेटच्या अगोदर जर नंबर असेल तर ह्या 3 ने या x आणि 3 दोन्हींना मल्टिप्लाय करायचं आहे. तर 3 × x म्हणजे काय होणार आहे 3x आणि 3 × 3 म्हणजे काय होणार आहे 9. ओके, इक्वल टू काय येतं, इक्वल टू येतं 19. मग आता खालच्या ओळीमध्ये काय होतं पहा. आता या ठिकाणी पहा 2x + 3x हे जे आहे यांना आपण लाईक टर्म्स म्हणतो. ही कोणती टर्म्स आहे, लाईक टर्म्स. यांच्यामध्ये सेम व्हेरिएबल आहे, व्हेरिएबल सेम आला आणि त्यांचे कोएफिशियंट डिफरंट आहे, तर मग यांची आपल्याला ॲडिशन मिळणार. 2x + 3x म्हणजे किती झाले आता 5x आणि हे 9 राईट हँडला जाऊन 19 मधून मायनस होणार, तर 19 - 9
म्हणजे इक्वेशन आपल्याला या ठिकाणी मिळतं आहे 5x इक्वल टू 19 मायनस 9 म्हणजे 10. मग एक्सला मल्टिप्लाय असणारे 5 10ला काय होणार आहे डिवाइड. मग एक्स इक्वल टू काय होणार 10/5. मग 10/5 म्हणजे एक्स इक्वल टू काय येत आहे 2. एक्सची व्हॅल्यू 2 मिळाली. आता वायची व्हॅल्यू फाइंड करण्यासाठी ही व्हॅल्यू आपल्याला या इक्वेशन 1 मध्ये ठेवायची आहे. मग या ठिकाणी काय करूया प्लेस और सबस्टिट्यूट x इक्वल टू 2 इन इक्वेशन 1. तर इक्वेशन 1 जे आहे आपलं ते y इक्वल टू x प्लस 3 आहे आणि एक्सची जी व्हॅल्यू आहे ती किती आहे एक्सची व्हॅल्यू 2 आहे. मग 2 प्लस 3 म्हणजे काय व्हायला लागलं 5. तर या ठिकाणी आता लास्ट आपल्याला लिहायचे सोल्युशन नाही, इथे वर्ड प्रॉब्लेम असल्यामुळे आपल्याला त्या 2 नंबर शब्दात उत्तर लिहायचं शेवटी. सो देअरफॉर इथं खाली जागा नाही तर वरती लिहितो मी. मग स्मॉलर नंबर जी आहे आपली ती x होती. स्मॉलर नंबर इक्वल टू स्मॉलर नंबर किती आहे स्मॉलर नंबर आपली एक्सची व्हॅल्यू 2 अँड ग्रेटर नंबर. आता ग्रेटर नंबर किती आहे आपली तर ग्रेटर नंबर वायची व्हॅल्यू जी आली 3. वायची व्हॅल्यू काय आली 3. तर वाय इक्वल टू आपल्याला मिळालेलं आहे 5 मिळालेलं आहे 5. या ठिकाणी वाय इक्वल टू 5. तर ग्रेटर नंबर आहे 5. आता याचं घेऊ आपण व्हेरिफिकेशन म्हणजे पडताळा. ह्या आपण काढलेलं उत्तर या कंडिशनमध्ये बसतंय का हे आपण या ठिकाणी पडताळून पाहूया. त्याला आपण व्हेरिफिकेशन म्हणतो. आता फर्स्ट कंडिशनमध्ये आपल्याला सांगितलं की 2 नंबरमधला डिफरन्स 3 आहे. 2 नंबर्समधला डिफरन्स म्हणजे त्यांचे सबट्रॅक्शन 3 आहे. तर बघा फर्स्ट कंडिशननुसार 5 - 2 केलं तर आन्सर 3 यायला लागलं. फर्स्ट कंडिशन सॅटिस्फाय झालेली आहे या ठिकाणी. सेकंड कंडिशनमध्ये सुद्धा ठेवलं तरी सुद्धा ती सॅटिस्फाय होणार आहे. आपल्याला सांगितलं की स्मॉलर नंबरची ट्वाईस आणि ग्रेटर नंबरची थ्राईस करा. आता स्मॉलर नंबर आपली 2 आहे त्याची ट्वाईस म्हणजे 4 आणि ग्रेटर नंबर आपली 5 आहे त्याची थ्राईस म्हणजे 15. या दोन्हींची सम 19 येते. आपल्याला या ठिकाणी 19 दिलेलं आहे म्हणजे सेकंड कंडिशनला सुद्धा या ठिकाणी सॅटिस्फाय केलेलं आहे आपल्या सोल्युशननं. म्हणून आपण सोडवलेलं उदाहरण हे या ठिकाणी बरोबर आहे. हे तुम्हाला असं पडताळून पाहता येईल. चला तर यानंतर आपल्याला क्वेश्चन नंबर 2 दुसरा जो प्रश्न दिला आहे तो अशा प्रकारे ॲक्टिव्हिटी फॉर्ममध्ये दिलेला आहे. आणि ॲक्टिव्हिटी फॉर्ममध्ये दिला तर इथं काय करणार आहे आपण बघा. इथे या ॲक्टिव्हिटीला सॉल्व करण्यासाठी ध्यानात घ्या. या ॲक्टिव्हिटीला आपल्याला काय करायचं आहे सॉल्व करायचं आहे. आणि इथे आपल्याला दिलं आहे कम्प्लीट द फॉलोइंग ही ॲक्टिव्हिटी पूर्ण करायची आहे. म्हणजे फ्लो चार्ट दिलेला आहे आणि त्याला आपल्याला कम्प्लीट करायचं आहे. इथं आपल्याला हा रेक्टँगल दाखवलेला आहे आणि रेक्टँगलच्या साईडची या ठिकाणी काय दिलेली आहे रेक्टँगलच्या साईडची या ठिकाणी आपल्याला लेंथ दिलेली आहे, लांबी दिलेली आहे. बघा रेक्टँगलच्या साईडची लेंथ आपल्याला अशी दिली आहे. तर ही जी दिली पहा 2x + y + 8 ही साईड दिली आहे आणि सेकंड साईडची आहे 4x - y दिली. त्यानंतर त्याच्या ब्रीथ जे आहे इथं 2y आहे आणि इथे x + 4 आहे. मग या ठिकाणी आपल्याला रेक्टँगलच्या अपोजिट साईड दिल्या. मग पुढं सांगितलं की जर अशी कंडिशन आहे रेक्टँगल म्हणतो की माझ्या साईड म्हणजे माझी एक ब्रेड 2y आहे आणि एक ब्रेड आहे x + 4 आणि एक जी लेंथ आहे ती लेंथ आहे 2x + y + 8 आणि दुसरी आहे 4x - y. तर यावरून काय करायचं आहे यावरून x आणि y यांच्या व्हॅल्यूज फाइंड करायच्या आणि त्यानंतर फाइंड माय पेरिमीटर. माय म्हणजे कोणाचं तर रेक्टँगलची पेरिमीटर अँड एरिया या 2 गोष्टी आपल्याला फाइंड करायच्या आहेत. तर या ठिकाणी आपण सुरुवात करूया. चला इथे आपल्याला जे दिलेलं आहे बघा इथे रेक्टँगल दिला आहे. तर रेक्टँगल
म्हणजे काय तर रेक्टँगल म्हणजे अ क्वाड्रिलेटरल whose quadrilateral whose each angle is a right angle. Okay, quadrilateral whose each angle is right angle, every angle is a right angle is called rectangle. तर याला आपण रेक्टँगल म्हणतो. पहा प्रत्येक अँगल 90 डिग्रीचा आहे. quadrilateral whose each angle is a right angle is called rectangle. ही त्याची डेफिनेशन आहे. मग त्याच्या प्रॉपर्टीज आपल्याला या ठिकाणी वापरायच्या आहेत आणि मग याला सॉल्व्ह करायचं आहे. प्रत्येक अँगल 90 डिग्रीचा आहे. मग प्रॉपर्टीज मध्ये काय दिसतं तुम्हाला तर ही साइड आणि ही साइड सेम लेंथ आहे दोन्हींची. तर मग या ठिकाणी काय दिसायला ही आणि ही सेम लेंथच्या साइड आहेत. मग अपोजिट साइड्स ऑफ रेक्टँगल आर कॉन्ग्रुएंट. अपोजिट साइड्स ऑफ रेक्टँगल आर कॉन्ग्रुएंट. रेक्टँगलच्या अपोजिट साइड कॉन्ग्रुएंट असतात म्हणजे त्यांची लेंथ इक्वल असते. आणि त्यानंतर अजूनही प्रॉपर्टी आहेत. त्या प्रॉपर्टी लगेच सांगून टाकतो मी, फक्त लक्षात ठेवा. तर अजून प्रॉपर्टी आहे डायगोनल्स ऑफ रेक्टँगल आर कॉन्ग्रुएंट. असे जर डायगोनल्स आपण काढले तर हे कॉन्ग्रुएंट असतात. डायगोनल्स ऑफ रेक्टँगल बायसेक्ट इच अदर. बायसेक्ट इच अदर म्हणजे ते एकमेकांना बायसेक्ट करतात. ही त्याची प्रॉपर्टी आहे. तर या ठिकाणी आपल्याला प्रॉपर्टी यूज करायची अपोजिट साइड्स ऑफ रेक्टँगल आर कॉन्ग्रुएंट. पहा इथे काही अजप्शन वगैरे येणार नाही. इथं आपण डायरेक्ट प्रॉपर्टी घेतोय. अपोजिट साइड्स ऑफ रेक्टँगल. कोणाच्या रेक्टँगलच्या अपोजिट साइड्स ऑफ रेक्टँगल आर कॉन्ग्रुएंट आर इक्वल. ओके, तर या ठिकाणी रेक्टँगलच्या अपोजिट साइड्स कॉन्ग्रुएंट असतात. आता तुम्हाला डायग्राम मध्ये कोणकोणत्या साइड अपोजिट दिसायल्या वर. आता पहा ह्या दोन्ही अपोजिट आहे, ह्या दोन्ही अपोजिट आहे. तर मग इथे इक्वेशन कसं फॉर्म होणार आहे. डायरेक्ट इक्वेशन आपण फॉर्म करू शकतो. तर इथे पहा 2y सो देअरफॉर म्हणून इक्वेशन तयार व्हायला लागलं. आता या ठिकाणी 2x प्लस y प्लस 8. 2x प्लस y प्लस 8. आता या ठिकाणी कसं होणार ते बघा. 2x प्लस y प्लस 8 इक्वल टू सेकंड लेंथ काय 4x मायनस y. मग करायचं का मित्रांनो. आता या ठिकाणी लक्षात घ्या इक्वेशन फॉर्म झाल्यानंतर इथे x आणि y व्हेरिएबल असणारे टर्म्स लेफ्ट हँडमध्ये आले आणि राईट हँडमध्ये पण आले. तर या दोन्ही टर्म्सला आपण काय करणार आहे इकडं लेफ्ट हँडला घेऊन येणार आहे आणि त्या इक्वेशनला रिअरेंज करणारे म्हणजे पुन्हा लिहिणारे वापस लिहिणारे. तर या ठिकाणी काय करणार हे 2x जसे आहे तसे लिहा. त्यानंतर हे 4x यायला पाहिजे मायनस 4x. राईट हँडमध्ये प्लस होते लेफ्टला आल्यावर काय होणार आहे मायनस. मग हे इथे प्लस y आणि हे मायनस y लेफ्टला येऊन पुन्हा काय होणार प्लस y इक्वल टू. आता हे 8 आहे राईट हँडला नेले तर मायनस 8. लक्षात घ्या इक्वेशन सॉल्व करण्याचा जो बेसिक रूल आहे की एखाद्या टर्मनं साईड चेंज केली डावीकडचं टर्म उजवीकडे जात आहे. मग ते जर प्लस असेल तर पलीकडे गेल्यावर मायनस होणार आहे. इक्वल टूच्या राईट हँडमध्ये एखादं टर्म आहे ते जर लेफ्ट हँडला आलं साईड चेंज करून डावीकडे आलं तर ते प्लसचं मायनस होणार आहे आणि मायनसचं प्लस होणार आहे. तर 4x हे पॉझिटिव्ह होते लेफ्ट हँडला आले निगेटिव्ह झाले आणि मायनस y हे लेफ्ट हँडला येऊन पॉझिटिव्ह झाले. लक्षात घ्या परत एकदा बघा हे 2x जशाल तसे लिहिले. त्यानंतर x व्हेरिएबल असणारे टर्म एकानंतर एक यावे म्हणून मी 4x ला त्याच्यानंतर घेतलाय. तर 4x प्लसचं मायनस झालं प्लस y इथे आले हे मायनस y लेफ्टला आले इक्वल टूच्या डावीकडे आले म्हणून मायनसचं प्लस झालं आणि हे 8 राईट हँडला गेले म्हणून मायनस झाले. आता या ठिकाणी लाईक टर्म्सनुसार जी काय क्रिया होणार आहे ती आपल्याला करायची आहे. 2x मायनस 4x म्हणजेच या ठिकाणी काय येणार आहे मायनस 2x y प्लस y म्हणजे प्लस 2y. ओके इक्वल टू मायनस 8. मग या ठिकाणी लक्षात घ्या मायनस 2x प्लस y इक्वल टू मायनस 8. या इक्वेशनला मायनस 2 निगेटिव्ह 2 आपण जर डिव्हाइड केलं भाग दिला तर हे व्हेरिएबल म्हणजे या ठिकाणी जे आहे कोएफिशियंट इथं निघून जाणार आहे. मायनस 2 ने मायनस 2x जर डिव्हाइड केलं त्यानंतर प्लस 2y याला आपण मायनस 2 ने डिव्हाइड केलं
आणि -8ला सुद्धा -2ने डिवाईड केलं, -2ने डिवाईड केलं. तर या ठिकाणी हे काय झाले, हे कॅन्सल याने याला डिवाईड केलं तर आन्सर आलं या ठिकाणी x. मायनसने प्लसला डिवाईड केलं तर काय येणार आहे, मायनस हे y आणि मायनसनं मायनसला डिवाईड केलं तर प्लस. आता अगोदरच्या उदाहरणात जसं आपण व्हॅल्यू काढली होती एका व्हेरिएबलची दुसऱ्याच्या फॉर्ममध्ये, तर या ठिकाणी आपल्याला एक्सची व्हॅल्यू वायच्या फॉर्ममध्ये काढता येईल. म्हणून इक्वेशन आपल्याला या ठिकाणी मिळतं x = y+4 आणि इक्वेशन नंबर 1 आपण याला देणार आहोत. इक्वेशन 1 झाल्यानंतर आता पुन्हा एकदा ह्या ज्या अपोजिट साईड आहेत यांना घेऊन आपण सेकंड इक्वेशन फॉर्म करणार आहोत. तर यांना घेऊन सेकंड इक्वेशन फॉर्म केलं तर कसं होतं बघा, या ठिकाणी इथे इकडं घेतो म्हणजे आपल्याला लिहायला अडचण नाही येणार. 2y = 2y ही एक ब्रीथ आहे आणि =x+4 ही त्याची अपोजिट साईड आहे. तर आता आपण व्हॅल्यू कोणाची काढली, व्हॅल्यू काढलेली आहे आपण इकडं लक्षात घ्या, एक्सची व्हॅल्यू काढली आणि ती काय आहे y+4. तर या इक्वेशनमध्ये x कुठं आलं, इथं. याला फक्त काढा आणि याच्या जाग्यावर हे y+4 ठेवा. बाकीचं इक्वेशन आहे तसंच आपल्याला लिहायचं आहे. तर इथं काय येणार, 2y = एक्सच्या जागेवर काय ठेवणार आहे आपण, एक्सच्या जागेवर ठेवणार आहे y+4 आणि हे +4 जशाला तसे. आता या ठिकाणी बघा 2y राईट हँडचे +y लेफ्टला आले तर काय होणार, -y = 4 + 4 म्हणजे 8. मग 2y - y म्हणजे y = 8. y = 8 ही व्हॅल्यू आली. यावरून आता आपल्याला एक्सची व्हॅल्यू काढायची आहे. तर एक्सची व्हॅल्यू वायच्या व्हॅल्यूवरून जर काढायची आहे तर ती आपल्याला इथे इक्वेशन 1 मध्ये वायच्या ठिकाणी ठेवणं आवश्यक आहे. मग याला कसं लिहिणार आपण, काय प्लेस करायचं आहे, y = 8 आणि कशामध्ये, इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 मध्ये इक्वेशन 1 आपल्याला दिलं x = y+4. yची व्हॅल्यू किती आहे, 8 आहे. मग 8 + 4 म्हणजे किती झालं, 12. तर x = काय, 12. आता x आणि yच्या व्हॅल्यूज मिळालेल्या आहेत. मग आपल्याला या रेक्टँगलची लेंथ आणि ब्रेड्थ माहिती करणं गरजेचं आहे. कारण पेरिमीटर अँड एरिया या दोन्हीसाठी लेंथ आणि ब्रेड्थ, कारण पेरिमीटरचा फॉर्म्युला जो आहे, पेरिमीटर ऑफ रेक्टँगल 2 L + b हा फॉर्म्युला आहे आणि एरिया ऑफ रेक्टँगलचा फॉर्म्युला जो आहे तो L × b असा फॉर्म्युला आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला काय काढणं आवश्यक आहे, लेंथ किती आहे लेंथ आपली, तर या दोन्हीपैकी कोणती एक घेतली तरी व्हॅल्यू सेमच येणार आहे. तर 4x - y हे छोटं टर्म घेऊया. लेंथ किती आहे, तर 4 जशाल तसे. एक्सची व्हॅल्यू काय निघाली, 12. एक्सची व्हॅल्यू 12 आहे तर 4 × 12 मायनस y म्हणजे 8. तर 12 × 4 48 -8 म्हणजेच काय झालं, 40. लेंथ आपली 40 आहे. आता ब्रेड्थ काढायची आणि ब्रेड्थ आहे आपली 2y. तर yची व्हॅल्यू किती आहे, yची व्हॅल्यू 8 आहे. 2 × 8 म्हणजे ब्रेड्थ आपली आहे 16. आणि मग आता आपल्याला पेरिमीटर ऑफ रेक्टँगल काढायचे. लक्षात घ्या, इथे पेरिमीटर काढायचे. पेरिमीटर ऑफ रेक्टँगल, फॉर्म्युला आहे आपला 2 L + b, लेंथ प्लस ब्रेड्थ. आता लेंथ जी आहे आपली ती 40 आहे. मग 2 × 40 प्लस ब्रेड्थ जी आपली 16 आहे. तर या ठिकाणी काय करायचं लक्षात घ्या, इथे 2 × 40 + 16 लक्षात घ्या 56 आणि 56 2 जा 112 सेंटीमीटर और युनिट. इथे या ठिकाणी सेंटीमीटर वगैरे दिलं नाही तर आपल्याला युनिट असा शब्द या ठिकाणी वापरायचा आहे, युनिट. ओके. आणि एरिया आता काढायचा आहे. तर एरियासाठी आपल्याला फॉर्म्युला आहे L × b, लेंथ × ब्रेड्थ.
आणि आपली जी लेंथ आहे ती आहे 40 आणि ब्रेड्थ आपली 16. तर या ठिकाणी 16 4 जा 64 आणि त्यावर एक 0. या ठिकाणी स्क्वेअर युनिट हे आपल्याला उत्तरामध्ये शेवटी लिहायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे हा फ्लो चार्ट आपण या ठिकाणी पूर्ण केलेला आहे. अतिशय सोप्या पद्धतीने आपल्याला या ठिकाणी आपण त्याची मांडणी केली, इक्वेशन फॉर्म केलं. हे इक्वेशन 1 यामध्ये आपण जी एक्सची व्हॅल्यू घेतलेली आहे, काढलेली आहे, ती आपण सेकंड इक्वेशनमध्ये एक्सच्या जागेवर सबस्टिट्यूट केली आणि मग वायची व्हॅल्यू मिळवली. एक्स आणि वायच्या व्हॅल्यू मिळाल्यानंतर आपण रेक्टँगलची लेंथ आणि ब्रेड्थ दोन्ही माहिती केल्या आणि मग आपण पेरिमीटर आणि लेंथ यांचा फॉर्म्युला या ठिकाणी काय केलेला आहे, यूज केलेला आहे. आता यानंतर पुढचा जो प्रश्न दिलेला आहे तो अशा प्रकारचा आहे बघा. क्वेश्चन नंबर 3 आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे. तुम्हाला या म्हणजे अधिक व्हिडिओ पाहण्यासाठी मिळवण्यासाठी इथं नंबर दिलेला आहे 9421651122. या नंबरवरून तुम्ही व्हॉट्सअप जॉईन करू शकता. व्हॉट्सअप जॉईन केलं की तुम्हाला अजून आपल्या चॅनलवरचे जे व्हिडिओ आहेत त्याची माहिती, त्याचे अपडेट या ठिकाणी मिळत राहणार आहेत. चला, थर्ड क्वेश्चन जो आपल्याला दिलेला आहे तो या ठिकाणी पहा. द सम ऑफ फादर्स एज अँड ट्वाइस द एज ऑफ हिज सन इज 70. कोणाची सम सांगितली? सम म्हणजे काय या ठिकाणी लक्षात घेत चला. सम म्हणजे ॲडिशन. आता यातला ना वर्ड प्रॉब्लेम सोडवत असताना, शाब्दिक उदाहरणं सोडवताना तुम्हाला एका शब्दाचे अर्थ या ठिकाणी माहीत झाले पाहिजे. सम म्हणजे काय असते? सम म्हणजे असते ॲडिशन. पुढं कुणाची ॲडिशन करायची ही माहिती दिलेली आहे. तर द सम ऑफ कुणाची? फादर्स एज. फादरचं जे एज आपण घेणार आहोत त्यांची म्हणजे त्याची प्लस ट्वाइस द एज ऑफ हिज सन. आता पहा, फादरचं प्रेझेंट एज, आजचं एज, आत्ताचं एज आणि जे सन आहे, जो मुलगा आहे त्याच्या एजची ट्वाइस, या दोन्हींची जी सम आहे ती 70 सांगितली. 70. आता या ठिकाणी काय करू आपण? फादरचं प्रेझेंट एज आपण एक्स आहे असं ॲझ्युम करू. याचं सनचं एज आहे वाय. मग सनचं जे एज आहे वाय, एक्स प्लस वाय इक्वल टू 70 असं होईल का इक्वेशन? नाही. तर आपल्याला या ठिकाणी फादरचं एज एक्स घेणे आणि सनचं एज जर प्रेझेंट वाय तर त्याची ट्वाइस म्हणजे त्याला 2 न मल्टिप्लाय करणं आहे म्हणजे 2y येणार आहे. एक्स प्लस 2y इक्वल टू 70. इज म्हणजे इक्वल टू असतं, इज म्हणजे इक्वल टू असतं. अशा प्रकारे आपल्याला फर्स्ट इक्वेशन या ठिकाणी मिळत आहे. पुढं आपल्याला सांगितलं इफ वी डबल द एज ऑफ द फादर. आता पहा, फादरचं एज काय होतं? एक्स होतं आणि त्याला डबल केलं म्हणजे ते 2x झालं. अँड ॲड इट टू द एज ऑफ हिज सन. आता सनचं प्रेझेंट एज काय आहे? सनचं प्रेझेंट एज आपण वाय ॲझ्युम करणार आहोत. मग 2x प्लस वाय याची जी सम आहे, याची जी ॲडिशन आहे ती किती आहे? इज इक्वल टू 95. तर पहा किती सोपं इक्वेशन तयार करणं, किती सोपं काम असतं. तर या ठिकाणी आपण अतिशय सोप्या पद्धतीने याला समजून घेतलं आहे. मग फाइंड देअर प्रेझेंट एजेस. तर मी तुम्हाला सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे फाइंड शब्द काढून टाका. मग देअर प्रेझेंट एजेस आपल्याला ॲझ्युम करायचे. देअर म्हणजे कोणाची? देअर म्हणजे त्यांची. मग ते कोण आहेत? फादर अँड सन ह्या दोघांचं. तर या ठिकाणी आपण सुरुवात करूया. लेट द प्रेझेंट एज ऑफ काय? द प्रेझेंट एज कोणाचं? प्रेझेंट एज ऑफ फादर. फादरचं प्रेझेंट एज किती आहे? एक्स इयर्स. या ठिकाणी लक्षात घ्या, काही विद्यार्थी नुसतं एक्स लिहितात. या ठिकाणी एक्स लिहितात. एक्स नाही लिहायचं. एज क्वांटिटी काय आहे? एज. आणि मग या ठिकाणी त्याला युनिट येणार आहे इयर्स. आलं ध्यानात? तर या ठिकाणी युनिट लिहिणं गरजेचं असतं. अँड प्रेझेंट एज ऑफ कोणाचं? सनचं किती घेणार आहे? y इयर्स. किती घेणार आहे आपण? y इयर्स.
मग आता बाय द फर्स्ट कंडिशन इक्वेशन आपल्याला या ठिकाणी फॉर्म करायचं आहे. तुम्ही करू शकता सिम्पली, मी वरतीच क्लिअर केलं त्याला. बाय द फर्स्ट कंडिशननुसार जे इक्वेशन आपल्याला मिळणार आहे ते या ठिकाणी तुम्हाला सांगायचं आहे. बघा परत एकदा, द सम ऑफ, सम म्हणजे काय करा, ॲडिशन करा. कोणाची ॲडिशन करा, फादर्स एज काय एक्स, आणि त्याच्यासोबत कोण, तर ट्वाइस द एज ऑफ हिज सन. फादरचं प्रेझेंट एज म्हणजे एक्स आणि सनच्या म्हणजे वायच्या ट्वाइस, या दोन्हींची सम किती येणार आहे 70. तर फादर्स प्रेझेंट एज जे आहे ते आपलं एक्स प्लस सनचं प्रेझेंट एज वाय आणि त्याची ट्वाइस आहे 2y आणि इक्वल टू 70. हे आपलं इक्वेशन 1 झालेलं आहे. तर याला पण इक्वेशन 1 करण्यापूर्वी पुन्हा एकदा सबस्टिट्यूशन मेथड जी असते, किंमत ठेवून सोडवण्याची जी पद्धत असते, त्याला आपण या ठिकाणी यूज करतो वर्ड प्रॉब्लेममध्ये जास्त प्रमाणात. तसं काही नाही आहे, म्हणजे कोएफिशियंट, इक्वेटिंग ऑफ कोएफिशियंट जी आहे, कोएफिशियंट इक्वल करून सोडवण्याची जी मेथड आहे, ही सुद्धा तुम्ही या ठिकाणी यूज करू शकता. पण त्यापेक्षा मला ही जरा जास्त सोपी वाटते आणि म्हणून आपण ही सगळी उदाहरणं एका व्हॅरिएबलची व्हॅल्यू दुसऱ्याच्या फॉर्ममध्ये काढून सोडवत आहे. तर याला इक्वेशन नंबर 1 करूया. मग बाय द सेकंड कंडिशन, आता बाय द सेकंड कंडिशननुसार काय होणार आहे, तर सेकंड कंडिशननुसार आपल्याला आता काय करायचं आहे, फादरचं जे प्रेझेंटेज होतं एक्स त्याला डबल करायचं तर 2 ने मल्टिप्लाय करायचं, आणि प्रेझेंटेज आपण एक्स घेतलं 2 ने मल्टिप्लाय केलं तर काय झालं ते 2x, आणि त्याला ॲड करायचं म्हणजे प्लस करायचं. कशामध्ये करायचं आहे, द प्रेझेंटेज ऑफ सन आणि सनचं प्रेझेंटेज वाय याच्यामध्ये ॲड करायचं आहे. म्हणजे आपल्याला या ठिकाणी इक्वेशन मिळतं आहे 2x प्लस वाय इक्वल टू किती 95. किंवा हेच इक्वेशन मी इकडं लिहितो कारण इथं आपल्याला व्यवस्थित सोडवता येईल. इथे पहा 2x प्लस वाय इक्वल टू किती 95. आता या ठिकाणी एक्सची जी व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे, बघा एक्सची व्हॅल्यू काय आहे, एक्सची व्हॅल्यू आपण या ठिकाणी घेतली 70 - 2y. कुठं ठेवणार आहे, इथं जे इक्वेशन 2 मध्ये जिथे एक्स आलं याला फक्त काढायचं आहे, फक्त आपल्याला एक्सला हटवायचं आहे आणि बाकी त्याची व्हॅल्यू तिथं ठेवणार आहे. बाकी इक्वेशन जशाला तसं खाली येणार आहे. म्हणजे हे 2 जशाला तसे आले 2, एक्स काढून घेतलं, एक्सच्या जागेवर काय ठेवणार 70 - 2y. कुठून ठेवणार, फ्रॉम इक्वेशन 1 वरून ठेवणार आहे, प्लस वाय ॲज इट इज जसे आहे तसे खाली उतरले इक्वल टू 95. मग काय होतं आता 2 ने ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा, 2 × 70 म्हणजे किती आलं 140. मग 2 × 2 म्हणजेच काय झालं 4y आणि प्लस वाय ॲज इट इज जसे आहे तसे इक्वल टू काय 95. मग पुढं काय होतं आहे, आता हे -4y लक्षात घ्यायचा, इक्वेशन नीट बघून सोडवायचं आहे तुम्हाला. तर -4y आणि प्लस वाय हे जे लाईक टर्म्स एकानंतर एक आलेले आहेत, यांना आपल्याला या ठिकाणी काय करावं लागणार आहे, त्यांची ॲडिशन करावं लागणार आहे किंवा सबट्रॅक्शन करावं लागणार आहे. एका टर्मला निगेटिव्ह साईन आहे, दुसऱ्याला पॉझिटिव्ह आहे, एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह असेल तर आपण काय करतो, ग्रेटर नंबरमधून स्मॉलर मायनस करतो आणि ग्रेटरचं साईन देत असतो. तर 4 मधून 1 ला मायनस करू म्हणजे या ठिकाणी येणार आहे 140 जशाल तसे. मग 4 - 1 म्हणजे 3 आणि ग्रेटर नंबरचं म्हणजे मायनस जे साईन आहे ग्रेटरचं ते आपण देणार आहे -3y आणि इक्वल टू 95 ॲज इट इज जसे आहे तसे आपण या ठिकाणी लिहिलेले आहेत. आता काय होतं बघा, या ठिकाणी 140ला एक काम करू आपण, 140ला राईटला घेऊन जाऊ. तर -3y इक्वल टू 95 - 140. बरं, आता खाली काय होणार आहे, तर -3y ॲज इट इज जसे आहे तसे राहिले इक्वल टूला इक्वल टू 95 - 140. परत एकदा छोटी नंबर आणि त्याच्यातून मोठी आपल्याला मायनस करायची आहे. तर मोठ्या संख्येतून लहान मायनस करायची आणि मोठ्या संख्येचं उत्तराला चिन्ह द्यायचं. 140 मधून 95 मायनस केले
तर 45 आले, ग्रेटर नंबर निगेटिव्ह असल्यामुळे -45. मग खाली काय होणार आहे आता? सो या ठिकाणी बघा y = -45 अपॉन -3. आता हे -3 आहे ना, इकडं मल्टिप्लाय आहे तो yला, मग पलीकडे जाऊन काय होणार आहे? 45ला डिवाइड होणार. पण डिवाइड होताना त्याचं जे साईन आहे निगेटिव्ह ते जशाला तसंच राहणार आहे, ते बदलणार नाही. y = काय? y = 15. y = 15 निघालं. आता y ची व्हॅल्यू आपल्याला इक्वेशन 1 मध्ये सबस्टिट्यूट करायची आणि x ची व्हॅल्यू काढायची आहे. तर इथे काय करू आता? काय प्लेस करायचं? y = 15 कशामध्ये करायचे? इन इक्वेशन. कोणत्या इक्वेशनमध्ये? इन इक्वेशन 1. बरं, इक्वेशन 1 आपलं काय आहे? x = किती? 70 - 2y आणि = 70 ॲज इट इज जसे आहे तसे -2 × y म्हणजे किती? 15. आणि मग इथं 70 - 2 × 15 म्हणजे 30 आणि आन्सर काय आलं? आन्सर आलं 40. तर x ची व्हॅल्यू 40 आहे, y ची व्हॅल्यू 15 आहे. मग x कुणाचं एज होतं? x आपण या ठिकाणी फादरचं एज घेतलेलं आहे आणि y हे सनचं एज घेतलेलं आहे, सनचं. मग आपल्याला लिहायचं आहे सो प्रेझेंट एज ऑफ फादर, शब्दात लिहिणार त्याला प्रेझेंट एज ऑफ फादर किती आहे? फादर B 40 years. and प्रेझेंट एज कोणाचं? प्रेझेंट एज ऑफ सन B किती आलं आहे आपलं? 15 years. आता पुन्हा एकदा व्हेरिफिकेशन, पडताळ. बरोबर येते का चुकलं आहे? तर फर्स्ट कंडिशनमध्ये आपल्याला फादरचं प्रेझेंट एज आणि सनच्या एजची ट्वाईस. तर फादरचं प्रेझेंट एज म्हणजे 40 आणि सनचं एज आपलं 15, त्याची ट्वाईस म्हणजे 30 यांची सम करायला सांगितली आणि ती सम जी आहे ती ॲडिशन 70 येते असं दिलेलं आहे. तर आपलं फर्स्ट जी कंडिशन आहे या ठिकाणी त्याला सॅटिस्फाय करते. आणि आपलं जे सोल्युशन आहे सेकंड कंडिशनला, तर फादरच्या एजची ट्वाईस करा म्हणजे 80. ओके. आणि त्यामध्ये सनचं प्रेझेंट एज ॲड करा म्हणजे 15 ॲड करा, तर आन्सर 95 येतं. तर सेकंड कंडिशनला सुद्धा आपलं सोल्युशन या ठिकाणी काय करतं? सॅटिस्फाय करतं. तर विद्यार्थी मित्रांनो, हा आपण प्रॅक्टिस सेट 1.5 याचा पार्ट 1 या ठिकाणी घेतलेला आहे. व्हिडिओ थोडा मोठा होईल, जास्त मोठा होईल म्हणून आपण त्याला 2 भागामध्ये घेऊया. या ठिकाणी आपण 3 प्रश्न या ठिकाणी पूर्ण केलेत. उरलेले प्रश्न आपण पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत. हा भाग तुम्हाला जर नक्की आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण येणारा जो व्हिडिओ आहे सबस्क्राईब केल्यानंतर त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळणार आहे. आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून कळवायला विसरू नका. धन्यवाद.